न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतूर शहरातील महावितरण व नगर परिषद अंतर्गत नागरिकांची होणारी हेळसांड तात्काळ थांबवून नागरिकांना तात्काळ सुविधा उपलब्ध करा यासाठी आमदार विजयराव भांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट, जिंतूर यांच्यामार्फत तहसीलदार जिंतूर यांना लेखी निवेदन देण्यात आले। जिंतूर शहरात गेली अनेक दिवसापासून नागरिकांना असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत असून नागरिक त्रस्त झाले आहेत। त्यात प्रशासन दुर्लक्ष करत असून नागरिक होरपळून निघाले आहेत। त्यात महावितरणाच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला असून एकही कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहत नाही। महावितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंता, लाईनमन व वर्कर यांच्या पोस्ट रिकाम्या आहेत। तसेच जिंतूर शहरात नगर परिषद मार्फत एवढा तीव्र उन्हाळा असताना देखील 15 दिवस पिण्याचे पाणी यावे अशी मागणी माजी आमदार विजय भांबळे यांनी तहसील गाठून तहसीलदाराशी चर्चा करून केली। शहराच्या सगळ्याच नागरिकांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आज तहसीलदारांना निवेदन दिलं। गेल्या 2 वर्षापासून जिंतूर शहरामध्ये MSCB आणि नगरपालिका या 2 डिपार्टमेंटचं सगळं काम 100% आज बंद आहे। आज जिंतूर शहरामध्ये पिण्याचं पाणी 8 दिवसाला या ठिकाणी येतं आहे। जिंतूर शहरामध्ये कुठल्या प्रकारची स्वच्छता या ठिकाणी होत नाही। घंटागाड्या पूर्ण शहराच्या बंद झालेल्या आहेत। जिंतूर शहरामध्ये सगळ्या नाल्या चोकअप झाल्या आणि त्या नाल्या चोकअप झाल्यामुळं त्या नाल्याचं पाणी सगळ्या व्यापाऱ्यांच्या दुकानात जाते, लोकांच्या घरामध्ये जाते। ते पण या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी शहरामध्ये झालेली। MSCBच्या शहरामध्ये जे काही पोल आहेत नगरपालिकेचे, त्या पोलवरचे 50% लाईट आता बंद आहेत त्या ठिकाणी। हे झालं नगरपालिकेचं काम। त्याच्यामध्ये घरकुलचे लोकांचे शेत मिळत नाही। त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नगरपालिकेमध्ये एखादा सर्वसामान्य नागरिक गेला त्याचं काम त्या ठिकाणी होत नाही। MSCBचं सुद्धा या ठिकाणी 8 दिवस शहरामध्ये कुठल्या प्रकारची लाईट लोकांना त्या ठिकाणी मिळत नाही। MSCBचे ट्रान्सफॉर्मर बंद आहेत। काही ठिकाणी MSCBचे तार तुटलेत, त्या ठिकाणी किटकॅट नाही, केबल नाही, कुठं बॉक्स नाही। शहरामध्ये कायमस्वरूपी JE नाही, डेप्युटी इंजिनियर नाही, असे अनेक विषय शहरी भागातले व काही ग्रामीण भागातले आम्ही सगळे विषय घेऊन आज तहसीलदार महोदयाला आम्ही निवेदन दिलं। आम्ही त्यांना रीतसर मागणी केली की ह्या सगळ्या डिपार्टमेंटकडून आमची अपेक्षा या ठिकाणी संपलेली। आता तुम्ही तालुका दंडाधिकारी ह्या नात्यानं या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये तहसीलदारने लक्ष घालावं आणि जिंतूर शहरामध्ये ज्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजे। आज मला दुर्दैवानं सांगा वाटते की जिंतूर शहरामध्ये जवळपास तालुक्यामध्ये जर आपण बघितलं तर 60 ते 65% अधिकाऱ्याच्या पोस्ट व्हॅकंट आहेत। 65%, फक्त 30 ते 35% अधिकारी आपल्या तालुक्यामध्ये आहेत। या ठिकाणी MSCBचे अधिकारी नाहीत, या ठिकाणी कृषी विभागामध्ये अधिकारी नाहीत, तहसील ऑफिसला अधिकारी नाहीत, नगरपालिकेला नाहीत, पोलीस स्टेशनचा सुद्धा स्टॉप या ठिकाणी कमी आहेत। आणि एवढा मोठा तालुका 173 गावचा आणि त्याच्यामध्ये 65% अधिकाऱ्यांच्या पोस्ट या ठिकाणी व्हॅकंट आहे। खरं पाहिलं की मुख्यमंत्री महोदयाला आजच्या या निवेदनाच्या निमित्तानं आवडून सांगणार आहे की मध्यंतरी त्यांनी मला वाटतं परभणीला मेळावा घेतला होता। काय ते मेळाव्याचं नाव मला काही लक्षात नाही की जनतेचं उपक्रम शासन आपल्या दारी। आता शासन आपल्या दारी जो उपक्रम मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी राबवला, आता शासन आपल्या दारीचा काय उपयोग झाला हा प्रश्न मला मुख्यमंत्री महोदयाला आवर्जून विचारायचा आणि मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या आमच्या जिंतूर तालुक्याची, या मतदारसंघाची दखल या ठिकाणी घ्यावी। अनेक प्रश्न आहेत। आता त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये आम्ही प्रचंड एक आंदोलन आता काही दिवसामध्ये काढणार आहेत। शेतकऱ्याचा पीक विमा असेल, शेतकऱ्याचा MSCBचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी लोकांना पीक कर्ज बँकेत भेटत नसेल, कर्जमाफीचा विषय, हे सगळे मुद्दे घेऊन उद्याच्या 6 तारखेला सेलू डेप्युटी कलेक्टर ऑफिसवर खूप मोठं जन आंदोलन आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून करणार आहोत। याची नोंद मात्र शासनाने घ्यावी। आमच्या शेतकऱ्याचा हक्काचा पीक विमासुद्धा लोकांना द्यावा असे अनेक मागण्या आहेत। त्या मागण्याच्या संदर्भात खूप मोठं आंदोलन 6 तारखेला सेलू या ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही सगळ्या शेतकऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे
आणि मला आज या ठिकाणी तहसीलदारला सांगायचं की आपण स्वतः याच्यात लक्ष घालावं व आमच्या जिंतूर शहरातले तालुक्यातले जे काही आमच्या सगळ्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्याचा विचार या ठिकाणी व्हावा आणि त्यांची कामे करावे एवढंच स्वदेशी आमच्या न्यूजसाठी या कार्यक्रमाची अजमत खान पठाण, जिंतूर.